महानगरपालिकेच्या रणधुमाळीला अजून काही महिने बाकी असतानाच मुकुंद नगरात राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवीसी हे येणार या चर्चेनेच राजकारणात एवढा धडाका बसलाय की अनेकांच्या तंबूत गोंधळ माजल्याची चर्चा होत आहे. ओवीसींचं नाव जरी उच्चारलं तरी काहींचा पारा चढतो. ओवीसी भडकाऊ भाषण करतात असं सांगून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सध्या मुकुंद नगरमध्ये होताना दिसत आहे. पण जनता उलट सवाल करते, भडकवणारे फक्त ओवीसीच का? राज्यातील अनेक नेते जेव्हा पेटवून देणारी भाषा करतात तेव्हा गप्प बसलात, मग आता एवढा गोंधळ का? खर तर ओवीसी हे संविधानाच्या चौकटीत राहून बोलणारं व्यक्तिमत्व असून भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादाविरोधातील भूमिकेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात पाठवलेल्या संसदीय शिष्टमंडळात ओवीसींचा समावेश होता. मग भाषणाची चर्चा का, असा प्रश्न जनतेत चर्चेचा विषय ठरत असल्याने या प्रश्नाने विरोधकांच्या तोंडाला कुलूप लागलंय. मुकुंद नगरात खरी धावपळ आहे ती समद खान यांच्या निर्णयाभोवती. समद खान एआयएमआय मध्ये जाणार हे जवळपास पक्क मानलं जात असलं तरी अधिकृत प्रवेश बाकी. त्यामुळे राजकारणात मोठा प्रश्न, ते एआयएमआयएमच्या तिकिटावर मैदानात उतरणार का, की शेवटच्या क्षणी वेगळाच खेळ रचून पत्ते उलथणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. खरं तर ओवीसींच्या नावाने खान यांचे विरोधक मात्र आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. कारण खान यांनी समाजासाठी घेतलेली कणखर भूमिका, गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामं, वाढवलेला जनसंपर्क आणि त्यात चर्चेची भर पडली की ओवीसी आले तर काहींचा बार फुसका होणार. त्यामुळे आता ओवीसीच्या नावानेच राजकारण पेट घेत असल्याचं चित्र आहे. पण जनता मात्र स्पष्ट बोलते, जाणणाऱ्यांनीच भीती दाखवायची आणि बाकीच्यांनी खेळ पाहायचा. खरं तर आज स्थिती अशी की ओवीसी येतात की नाही हा मुद्दा गौण ठरलाय. फक्त त्यांच्या चर्चेनं अनेकांच्या राजकीय घराला आधीच धुराड लागलंय. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 4 ते 5 महिने असले तरी मुकुंद नगरात आत्तापासूनच पॉलिटिकल वार सुरू झालाय, ज्यात ओवीसींच्या नावाने विरोधकांना घाम फुटल्याची एकच चर्चा खान यांच्या गोट्यात होताना दिसत आहे.